Hello everyone. In this method, we are going to see how it is to be calculate the semi-averages in time series. In up to the last lecture, we already seen how it is to be calculate 3-yearly moving average, 4-yearly moving average, and 5-yearly moving average. Okay. In this method, we are going to see the calculation of semi moving average or just simply semi average. This is a very simple method than moving average. Just divide the time series into equal two parts into two equal parts and then calculate average of each part, and then by plotting this to average we can understand what is the trend of their time series. Okay, this is a theoretical part of semi average. This method is very simple. In this method we classify the time series data into two equal parts and then calculate average for each of. याचा अर्थ काय की जो टाइम सिरीजचा डेटा असतो तो इक्वल पार्ट्समध्ये पार्ट करा किंवा डिवाइड करा आणि त्याच्यानंतर प्रत्येक पार्टचं तुम्ही ॲव्हरेज फाइंड करा आणि त्या ॲव्हरेजचे पॉईंट तुम्हाला फक्त या पद्धतीनं जॉईन करायचे. तर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सिम्पली हे लक्षात येईल. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे की ड्रॉ ट्रेंड लाईन बाय द मेथड ऑफ सेमी ॲव्हरेज. आत्तापर्यंत हा क्वेश्चन काय होता की मूव्हिंग ॲव्हरेज होता. लक्षात घ्या, मूव्हिंग ॲव्हरेजबद्दल होता. आता सेमी ॲव्हरेज आहे. आता हे तुमचं क्वेश्चन आहे इयर अँड सेल्स. आता तुमचे इयर्स तुम्हाला दिलेत 1999 अप टू 1996 आणि तुमचं व्हेरिएबल कोणता आहे किंवा टाईम सिरीजमध्ये व्हेरिएबल हा तुमचा कोणता आहे, सेल्स आहे. आता याचा इफेक्ट तुम्हाला फाइंड करायचा आहे की सेल्स हा तुमचा इन्क्रीज होतो आहे की डिक्रीज होतो आहे. जनरली एक्झाम्पलवरून तुम्हाला लक्षात येऊ शकेल की त्याचा ट्रेंड इन्क्रीजिंग आहे. पण ह्या फक्त 6च व्हॅल्यू आहेत. 100 व्हॅल्यूज दिल्या असतील तर नक्कीला हा सांगता येतं. त्यामुळे आपल्याला ही जनरली मेथड सेमी ॲव्हरेज ज्यांना मॅथमॅटिकली फ्लुएन्सी नसते त्याच्यामध्ये बिझनेस ॲव्हरेजमध्ये सुद्धा हे तुम्हाला वापरता येऊ शकतो. याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा की फर्स्ट कॉलम आहे तुमचा सेमी टोटल आणि सेकंड आहे सेमी ॲव्हरेज. तर सेमी टोटलमध्ये काय करायचं की थिअरॉटिकल पार्टमध्ये सांगितले की तुम्हाला दिलेल्या टाईम सिरीजमध्ये इक्वल पार्ट करा म्हणून सांगितले, म्हणजे डिवायडेशन 2 पार्टमध्ये करा म्हणून सांगितले. आता इवन नंबर आहे या ठिकाणी, त्यामुळे लगेच तुम्हाला याचे 2 पार्ट होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला काय होईल बघा, 6 इयर्सचे आपण 3 इयर्सचे 2 पार्ट केले. आता याची तुम्हाला टोटल करायचं आहे सेमी टोटल म्हणून काय केले बघा, 60, 75 प्लस 81. अँड आपल्याला माहीत आहे की आपण त्याची टोटल ॲट अ सेंटर लिहितो, म्हणजे 1992ला हे आपली टोटल येईल 216. आता नेक्स्ट टोटल काय होईल की नेक्स्ट 3 इयर किंवा नेक्स्ट हाफ ऑफ द टाईम सिरीजची होईल, म्हणजे 110 प्लस 106 प्लस 118. फक्त लिहायची कोटी ॲट अ सेंटर, म्हणजे हाच याचा सेंटर या ठिकाणी येईल. याची टोटल काय येईल 334. मग आता याच्यामध्ये सेमी ॲव्हरेज फाइंड करताना काय करावं लागेल, याची किती इयरची टोटल केली आपण 3 इयरली, त्यामुळं त्याला अपॉन 3 करा. 216 अपॉन 3 72 होईल आणि याला 334 अपॉन 3 111.33 हे आपला ॲन्सर असेल. मग आता याच्या ठिकाणी 6च्या ऐवजी 8 इयर्स असते तर आपले 4 इयर्सचे पार्ट झाले असते. मग इथं 4 इयर्सची टोटल करा, याला अपॉन 4 करा. म्हणजे याला 3ने डिवाईड केलं पाहिजे, 4नेच केलं पाहिजे असं नाही आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये त्याचं याला डिवाईडने कितीने करणार आहे, इथं जितकी सम केलेली आहे तुम्ही त्यानेच त्याला डिवाईड करा, म्हणजे तुम्हाला ॲन्सर मिळेल. मग आता क्वेश्चन आपलं काय आहे बघा की ड्रॉ ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे तुम्हाला, म्हणजे ही ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आपल्याला ग्राफ फक्त लक्षात येऊ शकतो की हे इयर्स आहेत एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला तुम्हाला सेल्स घेतलेला आहे. लोएस्ट आणि हायेस्ट व्हॅल्यूमध्ये डिफरन्समध्ये ते ठरवा. लोएस्ट व्हॅल्यू आहे 60, हायेस्ट 118 आहे, त्यामुळं 58चा डिफरन्स आहे, त्यामुळं 10चा डिफरन्स घेतला आहे. फक्त या 2च व्हॅल्यू तुम्हाला याच्यावर प्लॉट करायचे, त्यामुळं जनरली तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता याच्यामध्ये बघा फक्त प्लॉट करताना कुठं घ्यायचं आहे बघा की 1992ची ही 72 ही ॲव्हरेज आहे. ही तुम्हाला 1992 72 घेतलेलं आहे.
1995ची सेमी ॲव्हरेज कोणती पहिले 111 आहे. 1995ची की 111 हे फक्त जॉईन करा. हा तुम्हाला याच्यावरून जनरली ट्रेंड या टाईम सिरीजचं काय असतं ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, तर याच्यामध्ये स्केलसुद्धा आहे. व्हॉट इज द स्केल ऑफ दिस ग्राफ? ऑन एक्स ॲक्सिस we are taken 1 centimeter is equal to 1 year, and on y axis 1 centimeter is equal to 10 units of cells. म्हणजे 10 युनिट आपण घेतले. आपल्याला 1 युनिट असू शकतं, स्केल असू शकतं, 2 युनिट्स असू शकतं. आता हे नेक्स्ट एक्झाम्पल बघा. क्वेश्चन आपला सेमच आहे. ड्रॉ ट्रेंड लाईन बाय द मेथड ऑफ सेमी ॲव्हरेज. आता याच्यामध्ये मात्र तुम्हाला इव्हन नंबर दिलेले आहेत, म्हणजे विषम संख्या दिलेल्या आहेत. त्यामुळे काय करायचं ते फक्त लक्षात घ्या. इयर अँड प्रॉफिट तुमचा हा क्वेश्चन आहे. आता सेमी टोटल आणि सेमी ॲव्हरेज हे तुमचा ॲन्सर असणार आहे. आता याच्यामध्ये बघा, जर इव्हन नंबर असेल तर आपण डायरेक्ट 4 इयर्स अँड 4 इयर्स किंवा 3 इयर्स अँड 3 इयर्स आपण पार्ट केले. मग आता या ठिकाणी इव्हन नंबर असेल तर जो मिडल इयर असेल तो एक्सक्लूड करायचा तुम्हाला, म्हणजे याच्यामध्ये घ्यायचं नाही आहे तुम्हाला. मग आता याच्यामध्ये 9 इयर आहेत, याचा अर्थ 5th इयर आपलं एक्सक्लूड होईल, म्हणजे त्याच्यामध्ये रिमूव्ह होईल. मग राहिले आपले 2 पार्ट कोणते? फर्स्ट 4 इयर अँड लास्ट 4 इयर. ओके, मग आता फर्स्ट 4 इयरचे टोटल काय लिहिले बघा, 13 + 27 + 12 + 50. फक्त ती कुठे लिहायची आहे की 206 and 7 याच्यामध्ये लिहायचं, म्हणजे कोणत्याही इयरला लिहायची नाही आहे ती. फॉर एक्झाम्पल आता इथं ॲट अ सेंटर याचा निघू शकत नाही. आता या ठिकाणी बघा 5 इयर्स असते, म्हणजे 11 इयर्स टोटल असते. याच्यामधून 6th इयर आपलं एक्सक्लूड झालं असतं. ओके, मग अप्पर साईडला 5 इयर्स आणि लास्ट लोअर साईडला 5 इयर्स राहिले असते. मग 5ची टोटल आपण 3rd इयरला लिहू शकतो, एवढं लक्षात ठेवा. मात्र या ठिकाणी आपल्याला कोणतंही इयर येत नाही, 4 इयरचा सेंटर आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे आपण कुठे लिहिलं बघा की राईट द टोटल ऑफ ऑल 4 इयर्स ॲट अ सेंटर, दॅट इज बिटवीन 2006 and 7. म्हणजे 102 ही कुठे टोटल येणार? 2006 आणि 7च्या मध्ये येणार. मग आता याच्यानंतरचा पार्ट बघा, हा 4 इयरली, त्यामध्ये सुद्धा 30 + 70 + 90 + 40 ही टोटल कुठे लिहायचं आहे? 11, 12च्या सेंटरला लिहायचं आहे, म्हणजे 230 ही तुमची टोटल असेल. याच्यामध्ये याला आता डिवाईड कितीने करायचं आहे? 102/4 करा, कारण याची 4 इयरली टोटल केली आपण, 4 वर्ष आहेत. मग 5 असतील तर 5ने करा. ओके, याला डिवाईड बाय 4 करा, म्हणजे 57.5. मग त्या पद्धतीनेच आपण त्याचा ग्राफ काढलेला आहे. यामध्ये एक्स ॲक्सिसला इयर्स घ्या, वाय ॲक्सिसला प्रॉफिट, एक्स ॲक्सिसला प्रत्येक इथं स्केल लिहिलेलंच आहे. त्या पद्धतीनं आता बघा, फक्त प्लॉटिंग करताना हे 25.5 कुठे घ्यायचं आहे? 2006 and 7च्या मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे 6 आणि 7च्या मध्ये येते. ओके, आणि त्यानंतर 57.5 कुठे घ्यायचं आहे? 11, 12च्या मध्ये घ्यायचं आहे. ओके, त्यापर्यंत ते जॉईन करून घ्या डॉटेड लाईन. त्याच्यानंतर हे स्केल म्हणून तुम्ही लक्षात येईल की व्हॉट इज द स्केल ऑफ दिस ग्राफ. ऑन एक्स ॲक्सिस 1 centimeter is equal to 1 year, and on y axis we have taken the scale of 1 centimeter is equal to 10 units of profit. Okay.